हा. तुला पाहते रे चालू असताना माझं थोडंसं ट्रोलिंग झालं होतं. नाही, आम्हाला गायत्रीला निगेटिव्ह बघायचंच नाहीये. खरं तर ना आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट बिग बॉस अँड बिग बॉस हाऊस. त्याच्यामुळे मी तर कोणालाच माझ्याच हातात दिलं ना तर मीच जाईन परत. ज्या दिवशी माझा फर्स्ट शो लॉन्च झाला, एका रात्रीत नशीब बदलल्यासारखं झालं. ते मी 14,500 फुटापर्यंत मॅक्झिमम मी स्केल केलेलं आहे, ट्रेकिंग करत आणि आईस क्लाइम्बिंग करत. मला ना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खोटं बोललेलं किंवा समोर एक मागे एक असं केलेलं, मला या 2-3 गोष्टी मला खूप राग आहे या गोष्टींचा. पण एक 6-7 तास चाललं होतं हे सगळं आणि बाय द एंड ऑफ इट, कारण रात्र झाली संध्याकाळ झाली तसं वारा यायला लागला आणि मी जी काय कुडकुडायला लागले, मला तर झालं की बास आता बास, आणि सगळ्यांना गरम होते आणि मी कुडकुडतेय. तू असं नको वागत जाऊस किंवा तू हे असं नको करूस किंवा हे तुझ्याशी असं का करते. म्हणजे इतक्या आत्मीयतेने बोलत असतात ना कधी कधी, कुठेही भेटले तरी प्रेक्षक, की त्यांना मी त्यांच्या घरातली वाटते हे म्हणणं किती मला खूप टचिंग वाटतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मी आज आले अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर. माझ्यासोबत शुभ्रा आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी गायत्री. गायत्री, किती वाट पाहिली आम्ही, कधी एकदा दिसतेस आणि गाडीतनं उतरलीस आणि म्हटलं ये बात आहे, कम बॅक असावा तर असा. सो कशी आहेस यार? मी खूप मस्त आहे. हाऊ आर यू? मी पण मस्त आहे. बरं, एका दिवाळी इव्हेंटला मी तुला भेटलेले आणि त्यानंतर थेट मी तुला टीव्हीवर पाहिलं. खूप मोठा गाळ गेलाय मध्ये. गायत्रीने एवढ्या दिवसांमध्ये काय काय केलं नवीन आणि काय काय झालं तिच्या आयुष्यात छान छान, जे तिला सांगायला आवडेल? गायत्रीने खूप काय काय केलं. ऑफकोर्स फर्स्ट शो नंतर आय फील आता जो मी असा शो सुरुवातीपासून करते, आता 5 वर्ष होतील. मध्ये मी बिग बॉस केलं, चला हवा येऊ द्या केलं, त्याच्यानंतर हिंदीमध्ये काही कॅमिओज केले. आता रिसेंटली मी पुण्यश्लोक अहिल्या करत होते सोनी टीव्ही वरती. सो असे वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या. खूप ट्रॅव्हल केलं, युरोपला ट्रॅव्हल केलं, इंडियामध्ये ट्रॅव्हल केलं, वर्कशॉप्स केले ऍक्टिंगचे, ज्याच्यानी मला खूप हेल्प झालं ऍज अन ऍक्टर ग्रो व्हायला. बऱ्याच गोष्टी केल्या आणि खूप फन जर्नी होता. पण आम्हाला खूप जास्त आश्चर्य वाटलं, कारण की गायत्री आणि विलन, म्हणजे माहित नाही विलन खरंच आहेस का त्यामध्ये, पण पहिल्यांदा असं वाटलं की गायत्री आणि अशी रागात बोलते आणि तेही अशी काहीतरी. हे माझ्यासाठी शॉकिंग होतं प्रेक्षक म्हणून. तुला जेव्हा बघितलं लोकांनी, ज्यांना कळवलं नव्हतंस तू की तू या मालिकेत आहेस, त्यांचे फोन आले, कशी रिएक्शन? ऑफकोर्स सगळ्यांचे मेसेजेस आले, काही लोकांचे फोन झाले, बऱ्याच लोकांनी स्टोऱ्या रिपोस्ट केल्या, डीएम्स केले, इव्हन मेसेजेस केले प्रोमोच्या खाली, आणि खूप छान रिएक्शन आहे अजूनपर्यंत. तरी फार कमी असे मेसेजेस आहेत की नाही आम्हाला गायत्रीला निगेटिव्ह बघायचंच नाही, असे खूप कमी मेसेजेस आहेत. पण मोस्टली सगळे खूप एक्साइटेड आहेत पुन्हा एकदा मला बघायला शुभ्राच्या भूमिकेमध्ये, अबीर गुलाल मध्ये. त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड. ते छानच जाणार आहे. पण आता हे विचारायचं की एका रात्रीत 2 मुलींचं नशीब पालटणार आहे, काहीतरी वेगळं. आम्हाला ऐकतानाच एक्साइटमेंट वाटते. असं एका रात्रीत नशीब पालटणं, तशी रात्र आली आयुष्यात की दुसरा दिवस थेट वेगळं होतं काहीतरी? ऑफकोर्स, म्हणजे बिफोर मी ह्या इंडस्ट्रीत यायच्या आधी आणि ज्या दिवशी माझा फर्स्ट शो लॉन्च झाला, एका रात्रीत नशीब बदलल्यासारखं झालं, ते इन अ पॉझिटिव्ह वे. पण आमच्या शो मध्ये या दोघी लहानपणीच एक्सचेंज होतात आणि त्यांचं नशीब अदलाबदली होतं एकमेकींबरोबर आणि गुंतलं जातं एकमेकींच्या ह्याच्यात. सो त्याची ही स्टोरी आहे आणि ती स्टोरी बघायची असेल तर अबीर गुलाल बघायलाच लागेल प्रेक्षकांना. बरं, तुझा डायलॉग शुभ्रा हेट ब्लॅक, तर शुभ्रा ब्लॅक हेट करते हे आम्हाला आता पहिल्या इंट्रोडक्शननी कळलंय, पण गायत्री तू हेट करतेस अशी एखादी गोष्ट आहे का की हे मला नाही आवडत? असं तर खूप कमी गोष्टी आहेत की जे मला एवढं हेट म्हणण्या एवढं हेट इज अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड. पण मला ना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. खोटं बोललेलं किंवा समोर एक मागे एक असं केलेलं, मला या 2-3 गोष्टी मला खूप राग आहे या गोष्टींचा. बरं, पावसात भिजतानाचा प्रोमो आहे आणि आम्हाला माहितीये तुम्ही इथे शूटिंग करता, तर ते आम्हाला बघताना काही क्षणांचं असतं, पण तू पावसात किती वेळ भिजली असशील आम्हाला नाही माहिती. सो असं काही झालंय एखाद दुसरा सीन जो तुला सांगायला आवडेल की याच्या मागे हे घडलं होतं, म्हणजे आम्ही जेव्हा पाहू तेव्हा आम्हाला या मागे इतकी मेहनत आहे बाई? हाच पावसाचा सीन मी सांगेन की सुरुवातीला मला खूप मज्जा येत होती, कारण सगळ्यांना गरम होत होतं आणि मला पावसात भिजायला मिळत होतं, त्याच्यामुळे मला छान गार वाटत होतं.
पण एक 6-7 तास चाललं होतं हे सगळं. आणि बाय द एंड ऑफ इट, कारण रात्र झाली, संध्याकाळ झाली, तसं वारा यायला लागला आणि मी जी काय कुडकुडायला लागले, मला तर झालं की बास आता बास, आणि सगळ्यांना गरम होते आणि मी कुडकुडतेय असं झालेलं. आणि पण इट वॉज अ व्हेरी फन एक्सपिरियन्स. म्हणजे बघताना असं वाटत असेल की हे तर पटकन झालं असेल ना, पण इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम अँड अ लॉट ऑफ एफर्ट. म्हणजे खूप लोकांचा एकत्र एफर्ट असतो त्याच्यामध्ये. दिसताना फक्त आम्ही दिसतो, कलाकार दिसतो समोर, पण त्याच्या मागे चॅनलच्या टीम पासून ते आमच्या सेटवरचे स्पॉट दादा, ते डिरेक्शन टीम, डीओपी, अशी खूप मोठी टीम असते. या सगळ्यांचा एकत्रित एफर्ट हा तुम्हाला आमच्या थ्रू बघायला मिळतो जवळपास. बरं, अक्षय तर खोडकर आहे हे आम्हाला माहितीये. आता मी पायलला भेटले पहिल्यांदा, ती पण अशी म्हणतो ना आपण चेअरफुल आहे खूप. म्हणजे दोघं जर मिळाले तर ते काहीही धुडगूस घालू शकतात. तुमच्या सेटवर असे प्रँक किंवा मस्ती, धमाल असं काही झालंय जे तुला सांगायला आवडेल? अजूनपर्यंत तर म्हणजे माझं ह्या दोघांबरोबर फार शूट झालं नाही अजूनपर्यंत, त्याच्यामुळे असं काही एक्सपिरियन्स नाहीये. पण आय एम शुअर की एकदा आमचं सुरू झालं एकत्र शूट की या दोघांपैकी कोणीतरी किंवा ऍटलिस्ट अक्षय तरी काहीतरी प्रँक्स करणारच आहे. आय एम शुअर अबाउट इट. म्हणजे काहीतरी आहे. बरं, आपल्या बिग बॉस त्याचा प्रोमो आलाय आणि आम्ही म्हणजे ज्यांनी 2 वर्ष वाट पाहिली त्यांनाच माहितीये की काय आनंद असतो. जे खरे खरे प्रेक्षक आहेत त्यांना माहिती असेल की कसं वाटतंय. पण तुला जर संधी मिळाली, मला माहितीये की ते त्यांचा कॉल असतो, कोणाला घ्यायचं कोणाला नाही, पण समज गायत्रीच्या हातामध्ये ती अशी ऑथॉरिटी आली की ती निवडेल कोण 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 जायचं, तर तुला तुझ्या आयुष्यातल्या कोणत्या लोकांना पाठवायला आवडेल? अगं बाई, हा खूपच, कारण तू जाऊन आलीस आणि तुला माहितीये की तिथे काय काय भोगावं लागतं आणि काय काय असतं, त्यामुळे कोणाला बघायला आवडेल प्रेक्षक म्हणून तुला? अरे बापरे, खरं तर ना आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट बिग बॉस अँड बिग बॉस हाऊस. त्याच्यामुळे मी तर कोणालाच माझ्याच हातात दिलं ना तर मीच जाईन परत. आणि माझ्या सीझन मधले माझे सगळे आवडते लोकांना मी घेऊन आतमध्ये आपणच आपलं बिग बॉस करूया असं, हा बिग बॉसचे रियुनियन करूया असंच मी म्हणेन. नवीन कोणालाही मी येऊन देणार नाही घरामध्ये. बरं, क्विक क्वेश्चन्स आणल्यात कारण गायत्री खूप दिवसांनी भेटले. आय होप फटाफट उत्तरं मिळतील. सो गायत्री, तू तुझ्या नावाचं ऐकलं चुकीचं प्रोनाउन्सिएशन? गायत्री. ऐक, बरं, असं एखादं डेस्टिनेशन जिथे जायची खूप मनापासून इच्छा आहे किंवा देवस्थान? मला खरं तर इंडियामध्ये मला नॉर्थ ईस्टला जायची खूप इच्छा आहे. मी बऱ्यापैकी बाकी इंडिया फिरलीये, पण त्या 7 सिस्टर्स माझ्या राहिल्यात बघायला, म्हणजे खूप इच्छा आहे. बरं, तू केलेली एखादी क्रेझी किंवा अशी स्कॅरियस्ट गोष्ट? क्रेझी स्कॅरियस्ट गोष्ट, मी एक बिफोर ऍक्टिंग मध्ये मी यायच्या आधी मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स नावाचा एक कोर्स केला होता. आणि त्या कोर्स दरम्यान मी 14,500 फुटापर्यंत मॅक्झिमम मी स्केल केलेलं आहे, ट्रेकिंग करत आणि आईस क्लाइम्बिंग करत. सो आय फील इट वॉज अ व्हेरी स्केरी अँड अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी. मी गायत्रीचा जेव्हा पहिला प्रोमो आला होता आपल्या मालिकेचा, तुझ्या पहिल्या मालिकेचा, तेव्हा मी सर्च केलं होतं कोण आहे ही तेव्हा त्यातला सगळ्यात, म्हणजे तेव्हा तर आता खूप पोस्ट असतील, तेव्हा जवळचा एक फोटो त्याच्यामध्ये तू थंडीच्या बर्फातला फोटो होता, थोडीशी लाल लाल झालेली, बहुधा त्या दरम्यान असेल. तर एखादं वाक्य ज्याच्यावर तुझा कॉपीराईट आहे की तू सतत बोलतेस हे? जे मी सतत बोलते यार, ओके, असं ना एकदम विचारलं की आठवत नाही, पण कडक ना, हे मला किती कडक आहे यार, किती कमाल. कमाल आणि कडक हे मी फार वापरत असते. म्हणजे अक्षय आणि तुझं जुळणार आहे छान, दोघं पण कमाल कमाल. बरं, स्वतःसाठी ऐकलेलं एखादं बेकार असं इन्सल्टिंग वाक्य किंवा असं टॉन्ट जो आयुष्यात कधीतरी ऐकलाय, कोणीतरी बोलला असेल? ए बुटके. ऐक, समजा जर टाइम मशीन मिळालं तर पास्ट मध्ये जाऊन कोणाला भेटायला आवडेल? टाइम मशीन मिळालं तर पास्ट मध्ये जाऊन, हो यार, मला तर माझे आजोबा, मी माझा जन्म व्हायच्या आधीच ते गेले होते, त्यामुळे आय डू नॉट नो हाऊ ही वॉज. सो मला त्यांना भेटायला आवडेल. लाईफ मधला एखादा प्राऊड मोमेंट जो प्रिझर्व करायला आवडेल? प्राऊड मोमेंट जो मला प्रिझर्व करायला आवडेल, आय फील ज्या दिवशी मी माझा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स कम्प्लीट केला ना, 28 दिवसांचा तो कोर्स होता आणि इट इज अ व्हेरी टफ कोर्स. तर तो एक मोमेंट. आणि दुसरं म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या काळात मी तुला पाहते रे चालू असताना माझं थोडंसं ट्रोलिंग झालं होतं, आणि नंतर जेव्हा मी त्या ट्रोलिंगचं रूपांतर प्रेमात झालं प्रेक्षकांच्या, मला तो मोमेंट एक प्रिझर्व करायला खूप आवडेल. वाव. बरं, आयुष्यातला एक अतिउच्च दर्जाचा आनंद झालेला मोमेंट कुठला? खूप आनंद झालेला मोमेंट, जेव्हा माझ्या दादाला बेबी झालेलं, दादा आणि वहिनीला माझ्या,
मला खूप आनंद झालेला तेव्हा. बरं, एखादी कॉम्प्लिमेंट जी आयुष्यभर अशी पॉपअप म्हणजे राहावी असं वाटतं की ही कोणीतरी बोलले आणि हे छान आहे. सो एक कॉम्प्लिमेंट जी अशी आहे की तू आम्हाला आमच्या घरचीच वाटतेस ग, तू असं नको वागत जाऊस किंवा तू हे असं नको करूस किंवा हे तुझ्याशी असं का करते. म्हणजे इतक्या आत्मीयतेने बोलत असतात ना कधी कधी कुठेही भेटले तरी प्रेक्षक, की त्यांना मी त्यांच्या घरातली वाटते हे म्हणणं किती मला खूप टचिंग वाटतं. बरं, एखादी अशी सेलिब्रिटी ज्याला भेटण्याची खूप इच्छा आहे, खूप मनापासून आहे, शाहरुख खान. खूप मुलींचं हेच आहे. बरं, लास्ट आहे, टेल मी युअर गायत्री दातार विदाउट टेलिंग मी युअर गायत्री दातार. मला पण गायत्री म्हटलं की हेच आठवतं आणि सर आठवतं. थँक्यू सो मच Thank you गायत्री. so मला much. वाटतं की प्रेक्षक आतापर्यंत खूप असे आसुसले होते की गायत्री कधी एकदा भेटते. सो गायत्री, तू त्यांना अपील करावंस. सो आजपर्यंत माझ्यावर प्रेम जे केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या प्रोमोला पण तुम्ही जो सपोर्ट दाखवला, जे काय तुम्ही प्रेम करताय त्याच्याबद्दल पण खूप आभार.